शपथपूर्वी धक्कादायक माहिती आली समोर। पहिली गोष्ट, शरद पवारांना याबद्दल काही माहिती नव्हती। पार्थ पवारला आईसोबत अजिबात येऊ दिलं नाही। अर्थ खात्यावरून राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये खूप वेळ तेढ निर्माण झाला। अर्थ खातं हे राष्ट्रवादीकडेच पाहिजे आणि भाजप म्हणत होतं आम्ही देणार नाही। तुमची चर्चा खूप वेळ चालली होती। उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांना कोणती खाती मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। शपथविधीनंतर काही वेळातच खाते वाटप ही जाहीर करण्यात आले। अजित पवार यांच्याकडील अर्थ खातं सुनेत्रा पवारांना मिळणार का याची उत्सुकता होती। मात्र दादांकडील अर्थ खाते वगळून अन्य खात्यांची धुरा सुनेत्रा पवारांकडे देण्यात आली आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा व युवक कल्याण आणि अल्पसंख्याक विकास व औकाफ खात्याची धुरा देण्यात आली आहे। अर्थ व नियोजन खातं मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राहणार आहे। अजित पवार यांच्याकडे असलेली तीनही खाती सुनेत्रा पवार यांच्याकडेच आहेत। मात्र अर्थ खातं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच राहील। त्यामुळे राज्याचा अर्थसंकल्प आता देवेंद्र फडणवीस मांडणार यावर शिक्कामोर्तब झाला आहे। राष्ट्रवादीला अर्थ खातं मिळावं यासाठी अजित पवार फार आग्रही होते, म्हणून खाते वाटप होताना अर्थ खातं हे राष्ट्रवादीला देण्यात आलं होतं। शिवसेनेला नगर विकास आणि भाजपकडे महसूल आणि गृह ठेवण्यात आलं होतं। अर्थ खातं राष्ट्रवादीकडून गेल्यानं मोठं खातं आता राष्ट्रवादीकडे नाहीये। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना अजित पवार यांच्याकडे असलेली 3 खाती देण्यात आली आहेत। क्रीडा व युवक, राज्य उत्पादन शुल्क आणि अल्पसंख्याक विकास आणि औकाफ ही खाती सुनेत्रा पवार यांच्याकडे असतील। अजित पवार यांच्याकडे असलेलं अर्थ खातं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राहणार आहे। म्हणजेच राज्याच्या 2026 ते 27चा अर्थसंकल्प देवेंद्र फडणवीस सादर करतील हे स्पष्ट झालं आहे। राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांनी थोड्याच वेळांपूर्वी शपथ घेतली आहे। आचार्य देवव्रत यांनी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ आणि गोपनीयतेची शपथ घेतली। या शपथविधी सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधान परिषदेच्या उपसभापती नीलमताई गोर्रे यांच्यासह राष्ट्रवादीचे मोठे नेते उपस्थित होते। सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्याकडे महायुती सरकारमधील 3 खाती देण्यात आली आहेत। सुनेत्रा पवार आता बारामतीला रवाना होणार असल्याची माहिती आहे। अजित पवारांच्या 10व्याचा कार्यक्रम होईपर्यंत सुनेत्रा पवार बारामतीत राहणार आहे। यावेळी त्या कार्यकर्त्यांच्या भेटी घेतील, मात्र हार बुके स्वीकारणार नसल्याची माहिती आहे।